सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील कारवाईबाबत एफडीएनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीचा निर्णय नवीन नाही असं एफडीएनं म्हटलं। एफडीएनं हा निर्णय आता लागू केलेला नाही। 2011 पासून संपूर्ण देशामध्ये हा नियम लागू आहे। सेलबंद सुरक्षित आणि पूर्णपणे लेबल आवश्यक आहे असं एफडीएनं म्हटलंय। तर सुट्या तेलाची विक्री बंद एफडीएनं काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध कारवाई ही नवीन नाही। ही तरतूद 2011 पासून संपूर्ण देशामध्ये लागू आहे। महाराष्ट्र शासनाने अथवा अन्न आणि औषध प्रशासनाने 2026 मध्ये नव्यानं घेतलेला हा निर्णय नाही। विद्यमान कायद्याची प्रभावी आणि समान अंमलबजावणी केली जात आहे। खाद्यतेलाची विक्री विहित दर्जाच्या सीलबंद सुरक्षित आणि पूर्णपणे लेबल असलेल्या वेष्टनातून करणं आवश्यक आहे। नागरिकांचं आरोग्य, भेसळ प्रतिबंध आणि पुरवठा साखळीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही अंमलबजावणी आहे।